सोयाबीनचा एक विषय या ठिकाणी मानला गेला. खरं आहे जयंतराव, आपण जे म्हणालात, साधारणपणे लोकसभेच्या काळात ही परिस्थिती होती की सोयाबीनचे भाव खूप पडले होते, 3200 पर्यंत देखील गेले होते. आणि म्हणूनच आम्ही घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. लोकसभेनंतर ती मदत आम्ही केली. 85 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये ती मदत केली. जवळपास 5000 रुपये हेक्टरी याप्रमाणे ती मदत त्यांच्या खात्यामध्ये गेली. आता सोयाबीनची आपण खरेदी सुरू केलेली आहे. 557 केंद्रांवर ही खरेदी चाललेली आहे. केंद्र सरकारने मॉइश्चर कंटेंट 12च्या ऐवजी 15 कंटेंट देखील खरेदी करता येईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत या ठिकाणी जी काही खरेदी झाली आहे ही 23,68,475 क्विंटल एवढी खरेदी आपण केलेली आहे आणि मागील 15 वर्षातली सगळ्यात जास्त खरेदी आहे. 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी आपण सुरू ठेवणार आहोत. त्यामुळे काही ठिकाणून तक्रारी येत आहेत. काल सन्माननीय सदस्य पाटील साहेब आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याकडे मॉइश्चरच्या संदर्भातला आदेश पोचलेला नाही. मी लगेच कैलाजी तर धाराशिवमध्ये कळमला मी लगेच फोन केला. आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव, ती खरोखर महत्त्वाची